नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आनंद ॲग्रो फार्मवर. मी विशाल जाधव तुम्हाला गावठी कोंबड्यांविषयी माहिती द्यायला सुरुवात करतो आहे. जेणेकरून काय होईल, आता मला जवळजवळ एक 3 वर्षाचा मी एक्सपिरियन्स घेतला आहे. त्यापेक्षा मी कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग घेतलं नाही आहे किंवा काही नाही. पण मी आपलं घरीच 4 ते 5 कोंबड्यांपासून तयार केले. आता काय आहे, आता ज्या प्रकारे आपण ट्रेनिंग वगैरे घेतली नाही, त्यावरती आपण ठेच खाऊन बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. तर माझ्यासोबत काय काय झालं आहे आणि ते तुमच्यासोबत होऊ नये याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन. आणि असे वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तर जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा. आणि बाकीचा विषय असा की आता आपल्याकडे ही बॅच आहे. बॅचपेक्षा आपण काय करतो, हळूहळू थोडी थोडी पिल्लं उगवतो. जेणेकरून काय होतं, आपल्याकडं क्वांटिटी कमी असते पण क्वालिटी चांगली राहते. आत्ता आपल्याकडे ही 20 पिल्लं आहेत. ती आपण एकाच कोंबडीखाली टाकलेत. म्हणजे आपण 2 कोंबड्या बसवल्या होत्या. त्यांची जी पिल्लं निघाली ते आपण एकाच कोंबडीखाली ठेवलेत. त्यासोबत आपण एक एक्सपेरिमेंट म्हणून बदकाची पण अंडी ठेवली होती. त्यातून पण 2 बदकाची पिल्लं निघालीत. त्यांचं पण आपण संगोपन करतो आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की आपण ब्रुडिंग कशी करतो. तर आपण ब्रुडिंग करताना एकदम नॅचरल पद्धत वापरतो. कोणत्याही प्रकारचं लाईट वगैरे या गोष्टी आपण करत नाही. हां, वॅक्सिनेशन करतो, कारण वॅक्सिनेशन हे खूप गरजेचं आहे. वॅक्सिनेशन चुकलं तर आपली मॉर्टेलिटी आत्ता नाही समजत, पण एक 4-5 महिन्यानंतर जर काही झालं तर ती आपल्याला कळते. तर यासाठीच आपल्याला वॅक्सिनेशनची माहिती घेणे गरजेचं आहे. मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये त्या गोष्टी पण सांगेन. तर धन्यवाद. भेटू पुढे.